हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 38 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग ती पण अस्तर बघणार आहे. चला तर आता कटिंग बघूया. हे बघा, मी उंची घेतली आहे. अशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. उंची मी 14.5 मार्क केले, 13.5 उंची प्लस 1 इंच केले. त्यानंतर आता पट्टीने सरळ लाईन ओढून घेते मी. अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. यावर आपल्याला तर शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर 5.5 इंच घेतलं आहे. त्यानंतर गळा रुंदीचं माप 2.5 घेतलं आहे. मोंढा देखील 5.5 इंच घेतला आहे. इथून चेक करून घ्यायचे 5.5 वरच. तर ही सरळ लाईन ओढून घेते मी. त्यानंतर आपल्याला आता इथं छातीचा माप टाकायचं आहे. 38चा चौथा भाग 9.5, त्याच्यात प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे मी मार्क करून घेतले. आता लाईन ओढून घेते. त्यानंतर आता आपण मोंढ्याचं माप देणार आहोत. अगोदर कमर टाकून घेऊ आपण. कमर आपली 8 इंच आहे. त्याच्यानंतर बॅकच्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच. तर ही लाईन ओढून घेऊ आपण. एक 1.5 इंच मार्क करते बॅकच्या टक्ससाठी. बॅकचा टक्स इथं अशा प्रकारे मी आकार देऊन घेते बॅकच्या टक्सला. ज्यांना म्हणजे न्यूजपेपर व कंटाळा येत असेल पॅटर्न काढायचं, ते या पद्धतीने अस्तर देखील कटिंग करू शकता. हे बघा, आता मी पाठीच्या भागाची कटिंग केली आहे. अशा प्रकारे कट करून घेते मी पाठीचा भाग. त्यानंतर आता फ्रंटच्या भागाची कटिंग करणार आहे आपण. अर्धा इंच मी इकडनं एक्स्ट्रा घेतले कारण आय हुकच्या पट्टीसाठी. अगोदर मी व्यवस्थित एकदा चेक करून घेते कारण आपल्याला याच्यात बाही देखील काढावं लागेल. अर्धा इंच सोडून 5.5 मार्किंग केली मी शोल्डरची. मोंढ्याची देखील 5.5 मार्किंग केली. हे अर्धा इंच सोडून आपल्याला सर्व मार्किंग करायचे आहे. हे बघा, शिलाई ओढून घेते मी. तर यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. सेम ज्या पद्धतीने आपण फ्रंटला मार्किंग केलं होतं सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायची आहे आपल्याला. कुठेही एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही. जिथे घ्यायचं मी तिथे तुम्हाला सांगेल. त्यानंतर उंची घ्यायची आपली. हे बघा, मी इथं 14.5 मार्किंग केली. एक इंच मी एक्स्ट्रा घेते कारण प्रिन्सेस कटच्या फ्रंट भागसाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. त्यासाठी कमी जास्त होऊ नये त्यासाठी मी 1 इंच फ्रंटमध्ये 1 इंच जास्त घेतलं आहे. त्यानंतर कमरचं माप सेम ज्या पद्धतीने आपण बॅकला टाकलं होतं त्याच पद्धतीने सर्व मापे टाकायचे आपल्याला. इकडनं मी वरतून 1 इंच आणि खालून 1.5 इंच हे फक्त प्रिन्सेस कटचा जो आकार देणार आहे आपण आता ड्रॉ करणार आहे त्यासाठी मी ते एक्स्ट्रा मापे घेतले. बाकी काही नाही, जसं आहे तसंच घेतले. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी आणि 6 वर आपली गळ्याची मार्किंग केली. खालून देखील 2.5 इंच घेऊन आपल्याला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. फ्रंटच्या टक्ससाठी मोंढ्यासाठी आपण 1 इंचावर मार्किंग करून असा आकार देऊन घेतो आहे 1 इंचाचा गळ्याचा मोंढ्याचा. त्यानंतर गळ्याचा देखील आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. असा गोलच गळा आहे आपला. त्यानंतर तर प्रिन्सेस कटची मार्किंग करणार आहे आपण. हे अर्धा इंच सोडून आपण खालून 3.5 इंचावर मार्किंग केली. त्याच्या पुढे आपण 1.5 इंच मार्किंग घेतली. त्यानंतर वरतून आपल्याला 10.5 मार्किंग करायची. त्या 10.5 वर आपल्याला 4 इंच मार्किंग करायची ते अर्धा इंच सोडून. बघा, अशा पद्धतीने आता लाईन ओढून घेते मी. इकडनं देखील आपल्याला वरती 2 इंच घ्यायचे आणि असं तिरपं जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आता आपण चेक करून प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करणार आहोत. आता गळ्याच्या इकडनं गळ्याची जिथून आकार दिला आहे तिथून 2.5 मार्किंग केली मी. अशा पद्धतीने
गळ्याचे मग प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा आता आपलं प्रिन्सेस कटचा आकार देऊन झाला आहे. मी इकडनं कमरच्या साईडने 1 इंच वरती मार्किंग केली आहे आणि इकडनं अर्धा इंच हे बघा असं तिरपं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी कट करून घेते. सेम अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही देखील याच पद्धतीने अस्तर देखील कटिंग करू शकता. बाही आपण यामध्ये कट नाही करणार. बाहीला आपण अगोदर पेपरवर कट करून घेणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेच आहे का बाही कशी कटिंग करायची, त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. मी फक्त तुम्हाला इथं प्रिन्सेस कट आणि बॅगचा कट करून दाखवलं आहे. हे बघा बाहीला आपण बॅगचा मोंडा तो सेम चेक करून घ्यायचा आहे. अस्तर कमी असल्यामुळे मी अगोदर आता पेपरवर कट करून घेईन आणि मग नंतर यावर कट करील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हे बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटची आपली कटिंग झाली आहे. बाई पेपरवर कट करून मी नंतर कट करून घेईल. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बाईची कटिंग दाखवली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.